सर काय सांगाल? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे. स्वतः पंतप्रधानांनी तो पुतळा उद्घाटन केलं होतं. कसं बघता या सर्व कामकाजाकडे आणि या पुतळा पडला या घटनेकडे? नाही, खरं तर हा पुतळा बनवला त्यावेळेलाच स्थानिक मंडळींनी, मी स्वतः आक्षेप घेतलेला होता की या चुकीचं शिल्प झालं शिवाजी महाराज, आणि पंतप्रधानांच्या हस्ते अशा चुकीच्या शिल्पाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी 3 दिवस मोठा नौदल दिवसाचा कार्यक्रम घेतला. देश विदेशातले पाहुणे आणलेले होते, त्यामुळे तो कार्यक्रम इंटरनॅशनल लेवलला गेला होता. आणि भारतीय नौदलासारख्या सक्षम एका दलाचं ते प्रतिनिधित्व ते 3 दिवस ते करत होते. खर तर हा पुतळा तयार झाल्यानंतरच संभाजीराजेंनी सुद्धा पंतप्रधान मोदींना लगेचच त्याच 10-12 दिवसामध्ये पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांना निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती की हे जे काही शिल्प शिवाजी महाराजांचं झालेलं आहे ते चुकीचं झालंय, त्याला इतिहासाला धरून ते झालेलं नाही आणि त्यामुळं ते बदलावं आणि तिथं चांगला पुतळा शिवाजी महाराजांचा बसवा, असं त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या वारसांनी सुद्धा सांगितलेलं होतं. माजी राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी सांगितलेलं होतं, पण याची दखल शासनानं घेतली नाही. आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा येतोय की पुतळा तयार करून घ्यायची संकल्पना कुणाची होती, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, पुतळा तयार करायचा आहे तर तो पुतळा तयार करायला सक्षम शिल्पकार न निवडता ज्याला 1-1.5 फुटाचे, म्हणजे त्यांच्याच मुलाखतीनुसार ज्या शिल्पकारला 1-1.5 फुटाचेच पुतळे तयार करायची अनुभव आहे, अशा व्यक्तीला 30 फुटाचा पुतळा तयार करायला द्यायचं, त्याला वेळ कमी द्यायचा आणि जे काय शिल्प तयार करत असताना, पुतळा तयार करत असताना त्याची प्रक्रिया असते. पहिल्यांदा क्ले मॉडेल तयार होतं. ते क्ले मॉडेल तयार झाल्यानंतर शासकीय कमिटी एक असते, कला संचालनाची, सांस्कृतिक मंत्र्यांच्या ह्याच्याखाली येते, ते अधिकार कक्षामध्ये येतं. त्याच्यामध्ये काही समिती सदस्य असतात, संशोधक असतात आणि मग ती बघतं आणि मग ते पास करतं. हे अशा पद्धतीचा पुतळा तयार झाल्यानंतर परत ते बघतात की क्ले मॉडेल प्रमाणे आम्ही सांगितलेल्या सूचना दुरुस्ती करून मग तसं झालंय का, आणि मग ते पास करताय. याच्यामध्ये कोण कोण होते हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. आणि ह्यांनी जर असं केलं असेल तर त्यांना पहिल्यांदा ब्लॅकलिस्टेड करा, ते सुद्धा गुन्हेगार आहे. जी मंडळींनी तपासून असा शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान करणारा पुतळा पास केला आणि तो बसवला, ह्या मंडळींना सुद्धा आपण गुन्हेगार म्हणून या ह्याच्यामध्ये ढकललं पाहिजे, सांगितलं पाहिजे की तुम्ही चुकीची गोष्ट तुम्ही पास केलेली आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर आता एकमेकावर ढकलाढकली जी चाललेली आहे, मुख्यमंत्री म्हणतात की नौदलाकडे काम होतं, पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर म्हणतात नौदलाकडे काम होतं. तुम्ही काय करताय? नौदलाकडे काम होतं, नौदलानं सांगितलं की संयुक्त होतं, आमचं काय नव्हतं, ते संयुक्त होतं म्हणून नौदलानं सुद्धा सांगितलं. पराक्रमी नौदलाचं खच्चीकरण, त्याच्यावर तुम्ही एक प्रकारे स्वतःला तुम्ही सक्षम नाही आहात, स्वतः तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तुम्ही चुकीच्या व्यक्तींचं ऐकून अशा पद्धतीचं केलं असेल, कदाचित तसं असेल, पण ती मान्य करा ना चूक, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. नौदलासारख्या पराक्रमी एका विभागाला, जे आपल्या समुद्र सीमांचं रक्षण करतं, ह्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात कसं काय उभा करू शकता? कारण त्यांना नौदलाला दिलं, सांगितलं कुणी असा पुतळा तयार करा म्हणून, ते हे शासनाचंच काम असणार आहे ना, राजकीय लोकांचंच काम आहे. हा पुतळा तयार केला, मात्र हा पुतळा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत नाही असा एक तुमचा आक्षेप आहे या सर्वांवर. तुम्ही तिथं व्हिजिट केला होता, काय नेमकं या सर्व तुम्हाला घटना तिथे खटकल्या? नाही, त्याच्यामध्ये तिथं जायची गरज सुद्धा नव्हती. खरं तर ज्या वेळेला व्हिडिओ आणि फोटो बघितल्यानंतर ते लक्षात येत होतं, पण मुद्दाम म्हणून लगेच आम्ही महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी गेलो, त्याचं निरीक्षण केलं. त्यावेळेला लक्षात असं आलं की अत्यंत निकृष्ट दर्जाचं ते काम झालेलं होतं. म्हणजे ती प्रतिमा म्हणून तर शिवाजी महाराज दिसतच नव्हते. शिवाजी महाराजांच्या हातात तलवार म्हणून काय दिलेलं होतं ते शिल्पकाराला आणि त्या ज्या समितीमध्ये संशोधक जे होते त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही शिवाजी महाराजांची तलवार कशी होती, त्याची चित्र उपलब्ध आहेत, ती आज उपलब्ध आहे, आणि तुम्ही दिले कशा पद्धतीची तलवार, शस्त्र कशी हातात दिली, वेशभूषा शिवाजी महाराजांची
अत्यंत खराब वेशभूषा शिवाजी महाराजांची त्यात दिली होती. म्हणजे होतं का शिवाजी त्या पुतळ्याच्या अंगावर ड्रेस असं वाटावं अशी ती वेशभूषा होती. जिरटोप व्यवस्थित नव्हता, काय त्याचं म्हणजे एकही गोष्ट त्याच्या पादत्राणी व्यवस्थित नव्हती. त्याची जी काही अॅनाटॉमी असते, प्रत्येक व्यक्तीचं प्रमाण ठरलेलं असतं ना, म्हणजे मानवाचं प्रमाण ठरलेलं आहे. त्याची पायाची, हाताची, डोळ्याची उंची, त्याची मापं, त्याला अॅनाटॉमी म्हणतात. ते शिल्पशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. ते बेसिक आहे. काहीही नव्हतं, सगळं बेढप पद्धतीनं. आणि त्याच वेळेला त्याला तडे गेलेले होते. पुतळा खालून दर्शन, पुतळ्याला मोठी जागा सुद्धा ठेवलेली नव्हती. ते पुतळा खरं तर लांबून बघायला पाहिजे होता, खालून जायचं तिथं. आणि मग वर बघितल्यानंतर शिवाजी महाराजांचा चेहरा दिसत नव्हता, काहीच दिसत नव्हतं. म्हणजे इतकं चुकीचं. माझ्याकडे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आहेत त्यावेळेचे. आणि इतकं लोकांना कसं काय महाराष्ट्रानं सहन केलं ह्याचा मला प्रश्न पडतोय. कारण महाराष्ट्र ही शिल्पकारांची भूमी आहे. जशी महाराष्ट्र ही साहित्यिकांची, कादंबरीकारांची, दिग्दर्शक, सिनेमा, कलाकार, अनेक तशी शिल्पकारांची सुद्धा भूमी आहे. भारतीय शिल्पकलेचा जन्मच महाराष्ट्रात झालाय. प्राचीन काळातलं म्हणत नाही मी, ब्रिटिश काळातलं हे जी काही शिल्प आहेत ब्रांझ मधली तयार करायची, हा जन्मच महाराष्ट्रातला आहे. गणपतराव म्हात्रे सारख्या शिल्पकार ज्यांनी पहिली शिल्पकला आणली आपल्याकडं. नाहीतर विदेशी शिल्पकार होते, बाहेरचे शिल्पकार येऊन इथं ब्रांझचे पुतळे करायचे किंवा संगमरवराचे पुतळे तयार करायचे. गणपतराव म्हात्रे, विनायकराव करमरकर, साठे, हे आपले खांडेकर, त्यानंतर रामपुरे, आणि आता बघतोय आपण लेगसी कुणाची आहे आज, राम सुतार, ज्यांनी जगविख्यात पुतळे तयार केले, सगळ्या भारतभरात पुतळे तयार केले. कितीतरी जण आहेत. बाबूराव पेंटर आहेत, ज्यांनी 21 दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा कास्टिंग करून ओतून दिला. आमच्या कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, विल्सनचा पुतळा ज्यावेळेला फोडला क्रांतिकारकांनी, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये एक पुतळा बसवला शिवप्रेमींनी. तो 21-22 दिवसामध्ये पुतळा उभारलाय. अजून आहे तो जसाच्या तसा उभारलाय. त्याचं सौंदर्य बघा, किती सुंदर सगळे शिल्प तयार झालेले आहेत शिवाजी महाराजांची. महाराष्ट्रीय शिल्पकारांची भूमी. आणि अशा शिल्पकारांच्या भूमीमध्ये शिवछत्रपतींचं, महाराष्ट्राचा पंचप्राण ज्याला आपण म्हणतो, अशा शिवछत्रपतींचं एक बेढप शिल्प उभं राहतं. आणि ते महाराष्ट्र सहन करत होता. हेच खरं तर दुर्दैवाची गोष्ट. सरकार वारंवार छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा त्यांचे गडकोट संवर्धन असू दे याकडे दुर्लक्ष करत असतं. केवळ भाषणापुरते छत्रपती शिवाजी महाराज राहिलेत काय? यांना मुळात इतिहासाचा अभ्यासच नाही, जी आत्ता गादी बसले सगळे जे करायला लागले कारभार. यांना शिवछत्रपती समजलेत का असा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या 2 वर्षामध्ये तर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जो आहे 350वा, तो 2024ला सुरुवात होणार होती 350 वर्षाची. यांनी 23ला सुरू केलं, 22-23ला सुरू केलं. मोठमोठे इव्हेंट करायचे, नुसतं इव्हेंट करायचे त्यांच्या डोक्यात. वाघनखाचं प्रकरण बघा तुम्ही. शिवाजी महाराजांची नाही, ते संग्रहालय सांगतं स्वतः ज्यांच्याकडनं आणली. ते अजून त्यांनी आत्ता लिहिलंय, अनेक पुरावे दिले. पण ते दाबून न्यायचं आणि स्वतःच आम्ही सत्य सांगतो, स्वतः आम्हाला सगळं कळतंय, बाकीच्यांना काही कळत नाही. आणि विशिष्ट विचारधारेसाठी विशिष्ट विचारधारेची माणसांना कामं मिळावी, त्यांना पैसे मिळावेत, आणि म्हणून हे सगळं चालू आहे. आणि चुकीच्या पद्धतीनं शिवछत्रपतींचं इतिहास सुद्धा मांडतात आणि चुकीच्या पद्धतीनं अशी स्मारकं केलीत. आणि त्यामुळे ही जगात सगळ्या महाराष्ट्राची नाचक्की या सगळ्या गोष्टी झाली. आता ती आपण भरून काढली पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, हे खरं तर पुतळा खाऱ्या वाऱ्याने पडला असं सरकारकडनं बोललं जात आहे. आणि खरं तर इंडियन नेव्हीवर त्यांचा आता सगळं खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकडे कसं बघताय आणि सरकारला काय सल्ला असेल यापुढं? सरकारला काय सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही, ते ऐकत सुद्धा नाही. पण खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा पडला ह्याच्यासारखं हास्यास्पद विधान कुठलं नाही आहे. कारण समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्या भारतीय जे इंडिया गेट आहे त्याच्या समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा यशवंतराव चव्हाण साहेबांनी बसवला आहे. साठे नावाच्या शिल्पकारांकडून तयार करून घेतलेला. 60 मध्ये तो अजून आहे. प्रतापगडासारख्या एका बेलाग दुर्गावर, सह्याद्रीच्या उंच शिखरावर, जिथं प्रचंड वारं वाहत असतं, अशा ठिकाणी पुतळा बसवलेला आहे.
तो 1957ला बसवला. पंतप्रधान नेहरूजी त्या उद्घाटनाला आले होते. यशवंतराव चव्हाण साहेब होते, मालोजी निंबाळकर होते, सातारचे छत्रपती होते, कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज त्यावेळेला उपस्थित होते. अशांच्या उपस्थितीत तो प्रतापगडच्या पुतळ्याचं उद्घाटन सगळं झालं होतं. तो पुतळा, कामतांनी तयार केलेला पुतळा अजून अडीग आहे. किती मोठं वादळ, तरी सायक्लॉन्स, मोठी चक्री वादळ सहन केलेली पुतळे त्या ठिकाणी बसलेत. आणि हास्यास्पद काहीतरी सांगतात की खाऱ्या वाऱ्यामुळे झाला आणि पडलं. लोकांना इतकं शासनानं मूर्ख समजू नये की आम्ही काही सांगेल आणि लोक ऐकतील. लोकांना माहित आहे, लोक तुलना करतात. आता सगळं इंटरनेटला उपलब्ध आहे. वाऱ्याचा वेग किती असतो, कुठल्या वेगानं काय काय शिल्लक राहतं आणि काय नाही. मग तयार करता येत नव्हतं का तुम्हाला खारं वारं आणि जोरात वारा असं तसा पुतळा? काहीतरी सांगतात. आता नेत्यांची प्रतिक्रिया समोर येऊ लागली आहेत. वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल त्यामुळं हा अपघात घडला असं दीपक केसरकर म्हणतात. आता महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची, देशाची नाचक्की झाली पुतळा पडून. ह्याच्यातून काय चांगलं होणार आहे? हे अत्यंत शरमेची गोष्ट आहे, लाज आणणारी गोष्ट. जी गोष्ट लाज आणणारी आहे त्या गोष्टीला तुम्ही चांगलं घडणार आणि हे घडणार. आता ह्याच्यात काय चांगलं घडणार आहे? जी इतकी नाचक्की, इतका अपमान शिवछत्रपतींचा कधीच झालेला नव्हता, तेवढा अपमान तुम्ही केलेला आहात. आणि ती नालायकी झाकायसाठी काही विधानं करतात. त्या शरम बाळगाना जरा. तर लाजा वाटत नाहीत का तुम्हाला असं बोलायला? काय चांगलं घडणार आहे? पुतळा एवढा कोसळून कोसळला, तुकडे तुकडे झाले शिवाजी महाराजांच्या त्या प्रतिमेचे, कसली का असं ना. आणि तुम्ही बसवताना चुकीचं बसवताय, तुकडे झाले सुद्धा परत वाईटातून आणि काय चांगलं घडवणार आहेत? आश्चर्य आहे असं बोलतात त्यांचं.